महाबळ भट्ट नावाचे हे ब्राह्मण त्या ठिकाणी आले, पंचांगवाले, भविष्यवाले. आणि नंदबाबांनी पाहिलं, आतिथ्य सत्कार त्यांचा केला, बसायला पाठ टाकलेला आहे, स्वागत केलं. आणि बसल्यानंतर त्यांनी आपलं पंचांगण काढलेलं आहे. पंचांगण काढलं, आडव्या उभ्या रेषा मारायला सुरुवात केली. आणि भविष्य पाहत आहेत त्या बाळाचं, बाळाकडे पाहतात, परत पंचांगणामध्ये पाहतात. आणि भविष्य थोडंसं चेहऱ्यावरचे हावभाव जे आहेत ते बदलले. आता त्यांच्या नंदबाबांना असं वाटायला लागलं की माझ्या बाळाचं भविष्य काल तर गर्गामुनीने खूप चांगलं सांगितलं, परंतु आज मात्र यांच्या चेहऱ्याचे हावभाव बदललेले आहेत. नेमकं काय असं निघालेलं असेल? मैया यशोदेच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले. आता महाबळ भट्ट म्हणतात, महाराज, तुमचं बाळ जे आहे ना अत्यंत अद्भुत आहे, अद्भुत आहे, चांगलं आहे, परंतु अत्यंत गुणी आहे, विद्वान आहे, परंतु एक दोष आहे, एक दोष त्या बाळाच्या ठिकाणी आहे आणि तो दोष काढल्याशिवाय पर्याय नाही. आता पण आला की दोष आला, माणूस घाबरून जातो ना. दोष आहे म्हणल्यानंतर नंदबाबांना थोडा धाक पडलेला आहे. परत ते महाबळ भट्ट म्हणतात, अहो, असं बाळ जन्मता क्षणी मारायला हवं, याच्या नरडीला नख लावून मारून टाकायला पाहिजे. या बाळाला जन्मून काहीच अर्थ नाही, हे तुमच्या मुळावरती जन्मलेलं बाळ आहे. हे बाळ अत्यंत तुमच्या मुळाचा नाश करणार आहे, कुळाचा नाश करणार आहे, संपूर्ण टाका, नाहीतर तुम्ही जिवंत राहणार नाहीत. हा याच्या पायाचा गुण आहे. आता मात्र मैया यशोदाचं अंतकरण घाबरल्या, त्या विचार करायला लागल्या, अहो महाराज, ब्राह्मणदेव, अहो माझ्या बाळाचं कालच खूप सुंदर भविष्य त्या गर्गमुनींनी वर्णन केलं हो. अहो नीट बघा ना, नीट पहा ना, अहो परत पहा ना, चांगलं पहा ना. नाही हो, तो गर्गमुनी तर वृद्ध आहेत, वयोवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, त्यांनी खूप सुंदर वर्णन केलं हो. असं मला भीतीचे जे शब्द आहेत ते तुम्ही अंतकरणामध्ये रोवू नका. माझ्या बाळाचं भविष्य आणखीन परत पहा ना, परत पहा, काहीतरी चांगलं लिहिलं असेल ना, चांगलं लिहिलं असेल. परत ते महाबळ भट्ट पाहायला लागले, पान उलटायला लागले. नाही, हे बालक अद्भुत आहे आणि हे तुमच्या कुळाचा नाश करणार आहे, या बाळाला मारल्याशिवाय गती नाही, असं महाबळ भट्ट म्हणायला लागलेलं आहे. आता महाबळ भट्ट काय म्हणतात, नंदबाबांनी सांगितलं, नाही हो, खूप सुंदर भविष्य वर्णन केलं. अरे त्या गर्ग्याला काय कळतंय, माझ्या समोरचं काढताय ते. आपणही म्हणतोच की तसं, एखादं जर विद्वान असेल त्याला काय समजतंय, ते आजचं आपलं माझ्या समोरच आहे. असं ते महाबळ भट्ट बोलायला लागले, माझ्या समोरचं काढते त्याला काय कळतंय, माझ्याकडे 4 रेगा ओढायला शिकले त्यांनी, परिपूर्ण ज्ञान मात्र मलाच आहे. आणि म्हणून त्याच्या शब्दावरती विश्वास ठेवू नका, परंतु आणखीन एक उपाय आहे माझ्याकडे. एक रिठा आहे, एक रुद्राक्ष आहे, आणि ते रुद्राक्ष त्याच्या गळ्यात बांधा. एक दोरा, एक धागा, एक रुद्राक्ष बांधून त्याने दिला. आणि त्या रुद्राक्ष म्हणजे रिठासूर होता. त्या रुद्राक्षामध्ये कोण होतं, एक राक्षस होता बसलेला, त्याचं नाव आहे रिठासूर. आणि आता भगवंत हसायला लागले, कृष्ण भगवंत मांडीवर बसून हसायला लागलेले आहेत. माझं भविष्य वर्णन करा आलंय बेटा, थांब तुझं मी भविष्य पाहतो. भगवंताने गालातल्या गालात हसलेला आहे आणि सर्व जड वस्तूंना, जेवढ्या काही जड वस्तू आहेत त्यांना आदेश केला. महाबळ भट्ट उठले, घाबरले. आता एक एक जड वस्तू त्यांच्या पाठीमागे लागत आहे. महाबळ भट्ट पळायला सुरुवात केले. महाबळ भट्ट निघाले, पळायला सुरुवात केले आणि एक एक जड वस्तू त्याच्या पाठीमागे लागले. बेल्ला उठला, पाठीमागे
मागे लागलं. कळची आहे, मुसळ आहे, तवा आहे, चमचा आहे, इळा आहे, सर्व वस्तू एका पाठोपाठ निघाल्या. त्याच्या पाठीमागे धावायला लागल्या आणि मध्येच एक बाज होती. बाजाला अडकले, पडले, परत उठले, रक्तबंबाळ झाले. काळा, निळा, पिवळा, हिरवा तो मामळ भट्ट त्या ठिकाणी झालेला आहे. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. जानवे तुटले